नमस्कार, तर मम्माच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण पुन्हा एकदा पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाजीपैकी एक भाजी करणार आहोत आणि आजची भाजी आहे कंटोली। कोणी कोणी त्याला करटोले पण म्हणतात, पण आम्ही त्याला कंटोली म्हणून ओळखतो। ह्या पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या सगळ्याच खूपच गुणकारी असतात आणि त्याचे फायदे सुद्धा आपल्याला वर्षभर मिळत असतात। तर इथे मी आता घेतलेली आहे छान फ्रेश कंटोली, मला बाजारात मिळालेली आहे। तुम्ही बघू शकता, खूपच छान, अगदी कवळ्या आहेत, खूप अशा उजलेल्या नाहीयेत आणि अशा हिरव्यागार आहेत। तर ह्या कंटोली आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत अख्ख्या असतानाच, कारण त्याला माती वगैरे लागलेली असते। भरपूर 2-4 पाण्याने त्याला व्यवस्थित धुवून घ्यायची आहे। आणि आता इथे तुम्ही बघू शकता, मी कंटोली बारीक चिरून घेतलेली आहे। हे बघा, अगदी अर्धचंद्र असते त्याप्रमाणे मी कट केलेली आहे। अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे, बारीक पातळ अशी। हे तुम्ही तुमच्या हिशोबाने कापून घेऊ शकतात, मी अशी कापते म्हणून मी तुम्हाला दाखवली। अशी पातळ छान अशी अर्धचंद्र कट करून घेतलेली आहे। आणि तशाच आकारासाठी मी इथे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, हिरवी मिरची आहे आणि 7-8 पाकळ्या लसणाचा ठेचलेला आहे। चला तर मग फोडणी करूया। तर इथे मी ही भाजी तव्यामध्ये करणार आहे। आता तव्यामध्ये मी हे बघा, एक मोठी पळी तेल घेतलेली आहे आणि अजून एक अर्धा चमचा त्याच्यामध्ये मी घालणार आहे। हे बघा, अर्ध्यापेक्षा पण कमी आहे एवढं मी तेल ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे। तव्यात केलेल्या भाज्या खूपच छान आणि चविष्ट लागतात आणि त्यातलं लोह सुद्धा आपल्याला मिळतं। तेल छान गरम झालं, आता इथे मी फोडणीवर राई घातलेली आहे। राई तडतडली का मग त्याच्यावरती थोडं जिरं घालून घ्यायचं आहे, अर्धा चमचा हिंग पण घालून घ्यायचं आहे। आता त्याच्यात घालायचा ठेचलेला लसूण, हिरवी मिरची पण घालून घ्यायची आहे, अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे। ते व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायची आहे फोडणी। छान मिरची पण तळली गेली पाहिजे। फोडणी छान फ्राय झाली का आता त्यात कांदा घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला। तो सुद्धा बघा मी बारीक चिरलाय, पण तो त्याच आकाराने थोडासा लांबट कट केलेला आहे। आता तो सगळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, 1-2 मिनिटं त्यालाही फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता बारीक चिरलेली कंटोली आपण त्यामध्ये घालून घ्यायची आहे। आता त्यावरती घालायची आहे आपल्याला 1 चमचा धणे पावडर आणि आता झाकण मारून त्याला 5 ते 6 मिनिटं आपण वाफवून घ्यायची आहे। इथे आपली 5-6 मिनिटं झालेली आहेत, आपण उघडून बघूया। बघा, छान मोठी अशी वाफ निघालेली आहे। आता आपण सगळी भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया, सगळ्या बाजूने अशी छान मिक्स करून घ्यायची त्याला। आता तुम्ही बघा, यामध्ये मी फक्त अर्धा चमचा, बघा अगदी अर्धा चमचा छोटा गरम मसाला घातलेला आहे चवीपुरता, आणि त्याचा फ्लेवर पण खूप छान येतो। आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ही भाजी सगळी व्यवस्थित तव्यावरती पसरवून ठेवायची आहे। पसरून ठेवली की सगळ्या बाजूने छान शेक लागतो। हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान फ्राय झालेली आहे। थोडीशी करपली तर ती जास्त छान लागते, म्हणून थोडीशी करपू द्यायची त्याला, मग ती छानच वाटते। आणि अशी अजून पुन्हा 1-2 मिनिटं अशी व्यवस्थित पसरून त्याला आपण फ्राय करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली छान फ्राय भाजी तयार झालेली आहे कंटोलीची। खूपच ही अशी टेस्टी लागते, तुम्ही एकदा अशी नक्की करून बघा। आणि ज्यांना ह्याच्यामध्ये कांदा लसूण चालत नसेल त्यांनी ते घालण्याची गरज नाहीये, त्याऐवजी फक्त बारीक किसून आलं घातलं तरी चालणार आहे, तरी ती भाजी तेवढीच चविष्ट लागते। अशा फ्राय भाज्या डब्यासाठी खूपच छान, नेण्यासाठी वगैरे आणि चवीला तर ते खरंच उत्तम लागतात। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, केल्याशिवाय तर कळणार नाही, म्हणून या पद्धतीने नक्की करून बघा। अशी छान चमचमीत फ्राय भाजी आणि त्याच्यासोबत घडीच्या चपात्या, थोडं शेंगदाण्याची चटणी असेल तर अजून काय पाहिजे आपल्याला। अशा छान छान आणि मराठमोळ्या रेसिपीजसाठी तर मम्माच रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।